हॅलो स्टुडंट, आज आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या लेसनमधला पुढचा पार्ट बघणार आहे. तो म्हणजे क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोमल थेअरी पाहण्याच्या अगोदर आपण थोडंसं मेंडलचं वर्कआउट बघूया. व्हॉट मेंडल हॅज सेड. Gregor John Mendel published his work on inheritance of trait in 1866, but for some reason it remained unnoticed or unrecognized till 1900. As communication was not easy in those days, his work was not widely recognized. His approach of using mathematics and statistics to explain biological phenomena was totally new and unacceptable to the biologists. He also did not know the physical location of the factor genes in the gametic cell. Means what? ग्रेगर जॉन मेंडलने जे काही वर्कआउट केलं आपण पाहिले मागच्या लेक्चर्समध्ये की त्यांनी पी प्लांटवर एक्सपेरिमेंट केले, लॉस सांगितले, काही ठराविक टर्म्स दिल्या आणि सांगितलं की हे जे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर केले जातात ते ट्रान्सफर करणारा एक घटक आहे, त्याला त्यांनी फॅक्टर असं नाव दिलं. ठीक आहे. हे जे वर्कआउट होतं ते वर्कआउट खूप महत्त्वाचं होतं, फंडामेंटल होतं, म्हणून त्याला आपण फाउंडर ऑफ जेनेटिक असं म्हणतोय. त्यांनी जे वर्कआउट केलं होतं ते 1866मध्ये होतं. बट सम रिझन, काही कारणानुसार ते कसं राहिलं, अननोटीस किंवा अनरेकग्नाइज राहिलं. कधीपर्यंत? टिल 1900पर्यंत. बिकॉज दॅट टाईम कम्युनिकेशन वॉज नॉट इझी. कम्युनिकेशनसारखे आपल्यासारखे सोशल मीडियाज वगैरे नव्हते. His work was not widely recognized. His approach was using mathematics and statistics. मी लेक्चरमध्ये मागच्या सांगितलं होतं की he is one of the scientists using mathematics and statistics to explain biological phenomena. Biological phenomenon सांगण्यासाठी असे एकमेव सायंटिस्ट की ज्यांनी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा वापर केला होता, जे बाकीच्या बायोलॉजिस्टला ते न्यू होतं आणि अनएक्सेप्टेबल होतं. ठीक आहे. आणि अजून एक कारण काय होतं, तर त्यांनी जे फॅक्टर सांगितले होते तर फॅक्टर्सचं गॅमॅटिक सेलमध्ये लोकेशन ते एक्सप्लेन करू शकले नव्हते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी जे काही वर्कआउट केलं त्या वर्कआउटवर 3 वेगवेगळे सायंटिस्ट वेगवेगळ्या देशातले इंडिपेंडेंटली म्हटले. विच वर 3 सायंटिस्ट इन 1900. 3 सायंटिस्ट, ह्युगो द वेरिस, कोरेन्स अँड व्होन ट्रेसमार्क independently rediscover Mendel's work on the inheritance of trait. इनहेरिटन्स ऑफ ट्रेसवर वर्कआउट करत असताना ह्या 3 सायंटिस्टनी पुन्हा मेंडलचं जे वर्क होतं ते रिडिस्कवर केलं. ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन मायक्रोस्कोपी, सायंटिस्ट वर एबल टू ऑब्झर्व सेल डिव्हिजन अँड द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अंडर मायक्रोस्कोप. तोपर्यंत काय झालं होतं, तर मायक्रोस्कोपचा शोध लागला होता, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आले होते, जेणेकरून त्याच्यामध्ये काय दिसत होत्या, सेल दिसत होत्या, सेल डिव्हिजनचा स्टडी झाला होता आणि साहजिकच ह्यांना रिडिस्कवर करायला ह्या 3 सायंटिस्टना काय झालं, इझी झालं. मग आता आपण जे क्रोमोझोमल थेअरी बघणार आहे, क्रोमोझोमल थेअरी जी बघणार आहे त्याचे पॉईंट्स बघूया आता आपण. क्रोमोझोमल थेअरी of inheritance. Walter and Sutton, along with Theodore Boveri, 1903, studied the parallel behavior of Mendel's factor G and behavior of chromosome at the time of meiosis. ज्यावेळेस हे 2 सायंटिस्ट वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, त्यांनी एकत्र काम नाही केलं, पण दोघांनीही जे काम केलं, जे एक्सपेरिमेंट केले, त्यातून जे काही निष्कर्ष निघाले ते निष्कर्ष सारखे होते. त्यामुळं दोघांच्या जे काही निष्कर्ष आहेत त्याच्यावरून काय केली गेली, क्रोमोझोमल थेअरी तयार केली गेली. दोन्ही सायंटिस्ट दोन्ही इंडिपेंडेंटली काम करत होते, वेगवेगळं काम करत होते. कोणकोणते सायंटिस्ट आहेत ते? वॉल्टर सुटॉन आणि थिओडर बोवेरी. ठीक आहे. 1903मध्ये त्यांनी पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर जी अँड बिहेवियर ऑफ क्रोमोझोम त्यांनी स्टडी केला. कुणाचा स्टडी केला, तर मेंडलनी जे काही फॅक्टर सांगितले होते आणि नंतर त्यांना जे सेलमध्ये क्रोमोझोम दिसले, ह्या दोन्हींचा त्यांनी पॅरलल स्टडी केला. मग पॅरलल स्टडीचा अर्थ काय, तर मेंडलनी जे सांगितलं होतं बघा, पॅरलल स्टडी म्हणजेच काय, मेंडलनी काय सांगितलं होतं की एखादी ट्रेट किंवा कॅरेक्टरिस्टिक दाखवण्यासाठी एक जीन आहे आणि जीनचे किती अलिल्स असतात, 2 अलिल्स असतात. आणि हेच त्यांना पुन्हामध्ये सापडलं, क्रोमोझोममध्ये सापडलं. क्रोमोझोम तुम्हाला माहिती आहे की कसे असतात, डिप्लॉइड असतात.
ठीक आहे, पेअरमध्ये असतात. हे एक सिमिलॅरिटी झाली. दुसरी सिमिलॅरिटी अशी आढळली की जे मोनोहायब्रिड असेल किंवा डायहायब्रिड क्रॉस असेल, ज्यावेळेस F1 जनरेशन होण्याअगोदर फॉर एक्झाम्पल एखादं ट्रेट आपण हाईट घेतलं, जर ते हायब्रिड असेल, कॅपिटल टी स्मॉल टी असेल किंवा कॅपिटल टी स्मॉल टी किंवा स्मॉल टी काही पॉसिबिलिटी असेल, तर ज्यावेळेस गॅमिट्स तयार होत होते त्यावेळेस त्यातले अलील्स काय होत होते, सेपरेट होत होते. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी असेल तर गॅमिट्स तयार होताना काय होत होते, कॅपिटल टी स्मॉल टी होत होते. तसंच इथं सुद्धा क्रोमोझोम जेव्हा मिओसिस प्रोसेस होते, तुम्हाला माहिती आहे मिओसिस मी मागे पाहिलेली आहे. मिओसिसमध्ये काय होतं तर हॅप्लॉइड सेट तयार होतात. असताना डिप्लॉइड सेट आहे, पण मिओसिस ज्या वेळेस होतं त्यावेळेस काय होतात, हॅप्लॉइड सेट तयार होतात. म्हणजेच बरेचसे असे बिहेवियर्स दोन्हींमध्ये त्यांना सारखे दिसले आणि मग त्यांनी त्याच्यावरून अनुमान काय काढलं, निष्कर्ष काय काढलं, तर क्रोमोझोम आणि जीन सारखेच आहेत. म्हणजेच क्रोमोझोम हा जर स्मॉलर युनिट असेल तर क्रोमोझोम हा काय असणार आहे, बिगर युनिट. पण दोन्ही सुद्धा काय करतात तर हेरिडिटी ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात किंवा कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. म्हणजे क्रोमोझोमला आपण काय म्हणतोय, कॅरियर असं म्हणतोय. ठीक आहे, मग आता बघा, बेस्ड ऑन दिस ऑब्झर्वेशन क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फोर्थ बाय. बऱ्याच वेळा तुम्हाला हा MCQला क्वेश्चन विचारला जातो. क्रोमोझोमल थेरी कुणी सांगितली, सुटॉन अँड बोवेरी. ठीक आहे, दोघांचं नाव सुटॉन अँड बोवेरी. दिस थेरी आयडेंटिफाईज क्रोमोझोम ॲज द कॅरियर्स ऑफ जेनेटिक मटेरियल. मेंडलनी काय सांगितलं होतं, फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्याचं काम जीन्स करत असतात. पण यांनी काय सांगितलं की क्रोमोझोम्स आहे ते क्रोमोझोम काय करतात, क्रोमोझोम्स ॲज द कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. कधी कधी तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो, व्हेइकल, विच आर द व्हेइकल्स ऑफ जेनेटिक मटेरियल. तर व्हेइकल आणि कॅरियर एकच आहे. आन्सर काय येणार आहे तुमचं, क्रोमोझोम येणार आहे. ठीक आहे, आता ही थेरी काय स्टेट करते बघा, स्टेटमेंट काय आहे थेरीचं. This theory states that the chromosomes are present in pair in somatic cell. During gamete formation, homologous chromosome pair segregate and assort independently during meiosis. Thus, each gamete contains only one chromosome from a pair. बघा, थोडंसं आता हे स्टेटमेंट पाहिलं आणि मेंडल्सचे वर्कआउट पाहिलं किंवा एक्सपेरिमेंट पाहिले तर दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी दिसते. कशी सिमिलॅरिटी दिसते, तर इथं त्यांनी म्हणलं आहे क्रोमोझोम्स कसे असतात, पेअरमध्ये असतात. अलीलसुद्धा कसे होते, पेअर्समध्ये होते. ठीक आहे, क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स इन अ सोमॅटिक सेल ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन कुणामध्ये होतं, तर होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजेच काय, सेम स्ट्रक्चरल अँड मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर ज्याचं असतं त्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. मग हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत, मीन्स जे आपण 2n म्हणतो, म्हणजे एक असणार आहे तर मॅटर्नल, एक असणार आहे पॅटर्नल. ह्या होमोलॉगस क्रोमोझोममध्ये ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होतं आहे त्यावेळेस ते काय होतात, सेग्रिगेट होतात आणि असॉर्ट इंडिपेंडंटली. ठीक आहे, म्हणजे मेंडलनी जे सांगितले होते लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा इथं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, मग हे केव्हा होतं, तर ड्युरिंग मिओसिसमध्ये. दस ईच गॅमेट कंटेन, जे काही एक प्रत्येक गॅमेट तयार होणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेअर. क्रोमोझोम समजा 2n आहे. ठीक आहे, पण ज्यावेळेस गॅमिट्स तयार होतात, डिप्लॉइड म्हणजे आपण डिप्लॉइड सेल म्हणतोय, पण ज्यावेळेस गॅमिट्स तयार होतात त्यावेळेस मात्र काय होतं, याच्यामध्ये मिओसिसमध्ये आपण पाहिले काय होतात, एन तयार होत आहे, म्हणजेच हॅप्लॉइड सेल तयार होतात. ठीक आहे, पुन्हा थेरी वाचते मी. द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ पेअर्स इन द सोमॅटिक सेल ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. होमोलॉगस क्रोमोझोम, बघा गॅमिट्स ज्यावेळेस तयार होत असतात पण हे कुणामध्ये होतात, होमोलॉगस क्रोमोझोममध्ये. ठीक आहे, मग हे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत ते काय होतात, सेग्रिगेट होतात, असॉर्ट इंडिपेंडेंटली. कोणत्या प्रोसेसनी, ड्युरिंग मिओसिस. आणि तिथं जे गॅमेट तयार होतात हे गॅमेट्समध्ये फक्त एकच क्रोमोझोम असतो. त्या दोन जोड्यांपैकी एक क्रोमोझोम काय केला होतो, इथं सेपरेट होतो आणि एक गॅमेट तयार होतं. ठीक आहे, ही झाली क्रोमोझोमल थेरीचं स्टेटमेंट. आता पुढं काय म्हटलंय बघा, न्यूक्लियस ऑफ गॅमेट कंटेन क्रोमोझोम विच कॅरी ऑल हेरिडिटी ट्रेट्स. आता मगाशी आपण म्हटलं की क्रोमोझोम्स हे कॅरियर्स आहेत.
हेरिडिटीचे कॅरियर्स आहेत. मग जनरली काय होतं, हे क्रोमोझोम्स कुठं असतात? तुम्हाला माहिती आहे की एखादी सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसमध्ये काय असतात? क्रोमोझोम असतात. मग जे गॅमिट्स आहेत, गॅमिट्स म्हणजेच काय म्हणतो आपण? एग आणि स्पर्म. ठीक आहे. हे जे गॅमिट्स आहेत त्या गॅमिटच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स आहेत आणि हे क्रोमोझोम्स काय करतात? कॅरी ऑल हेरिडिटी ट्रेट्स. मेल अँड फिमेल गॅमेट्स, स्पर्म अँड एग. पुढं म्हटलंय बघा, जर मेल आणि फिमेल गॅमेट, ठीक आहे, sperm and eggs carry all hereditary traits. They are link between parents and offspring. हे जे मेल गॅमेट आहे आणि फिमेल गॅमेट आहे ह्यांच्यामध्ये काय आहे? तर हेरिडिटरी ट्रेट्स आहेत. म्हणजेच हे कुणाला जोडतात? दे आर लिंक बिटवीन. कुणाच्या मधलं कनेक्शन आहे ते? पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंग. कारण ह्या पेरेंट्समधले कॅरेक्टरिस्टिक्स कुणामध्ये जातात? ऑफस्प्रिंगमध्ये जातात. कुणामार्फत जातात? तर ह्या गॅमेट्स मार्फत जातात. The fusion of haploid male gamete and haploid female gamete. Fusion of haploid means N, single N. ठीक आहे. मेल गॅमेट, दोन मेल गॅमेट जे तयार झाले त्यातला एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट एकत्र आल्यानंतर काय तयार होतंय? डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ स्पेसिस. मेयोसिसचं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? व्हिडिओ बघावं लागणार आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की एन हॅप्लॉइड मेलकडून आलेले, एन हॅप्लॉइड फिमेलकडून आलेले रिस्टोर होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 23 पेअर जर मेलकडून आले असतील, 23 पेअर्स फिमेलकडून आले असतील, तर दोन्हींची बेरीज काय येणार आहे? 46 येणार आहे. आणि त्या क्रोमोझोमचे, त्या स्पेसिसचे क्रोमोझोम कसे होणार आहेत? रिस्टोर होणार आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघतोय ते म्हणजेच क्रोमोझोम म्हणजेच काय. ही डायग्राम तुम्हाला माहिती आहे क्रोमोझोमची. आता ही क्रोमोझोम म्हणजेच काय आपण बघतोय. मग अशी तुम्हाला सांगितलं होतं की सेलमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम. पण हे क्रोमोझोम आपल्याला नेहमी दिसतात का? नाही. हे क्रोमोझोम आपल्याला केव्हा विजिबल होतात? सेल डिव्हिजनमध्ये होतात. नाहीतर मग ते सेलमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये असतात? क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये. तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसते बघा, हा DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. कॉइलिंग सुपर कॉइलिंग झालं, ह्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन तेही आपण बघणार आहे. आणि कॉइलिंग कंडन्सेशन झाल्यानंतर त्या क्रोमॅटिनचं रूपांतर आपल्याला क्रोमोझोममध्ये दिसतं. आणि हे क्रोमोझोममध्ये ही वरची छोटी आर्म आहे, त्याला पी आर्म म्हणतोय, ही क्यू आर्म आहे. आणि ह्यांना जोडणाऱ्या, फॉर एक्झाम्पल ही सिस्टर क्रोमॅटिड आहे, ही एक सिस्टर क्रोमॅटिड आहे. ह्या दोन क्रोमॅटिडना जोडणारा जो आहे त्याला आपण सेंट्रोमियर आहे. ह्याचंही स्ट्रक्चर आपल्याला आज बघायचं आहे. क्रोमोझोमबद्दल काय माहिती सांगितली आहे बघा. क्रोमोझोम्स आर फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन द यूकॅरियोटिक न्यूक्लियस. क्रोमोझोम ही एक फिलामेंटस बॉडी आहे. बघा ही कशी आहे? फिलामेंटसारखी आहे. कुठं आढळते आपल्याला? यूकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये. तुम्हाला यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकमधला डिफरन्स माहिती आहे. यूकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये जे फिलामेंटस बॉडी आहे त्याला आपण काय म्हणतो? क्रोमोझोम असं म्हणतो. मग क्रोमोझोम असं नाव का दिलंय? तर क्रोमोचा अर्थ कलर आणि सोमा म्हणजे बॉडी. ही जे स्ट्रक्चर आहे ते कलर्ड आहे म्हणून त्याला क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि हा एक MCQचा क्वेश्चन आहे की क्रोमोझोम ही टर्म कुणी सांगितली आहे? W वाइल्डरने सांगितली, किंवा वाइल्डर लक्षात ठेवा 1888 मध्ये. आता क्रोमोझोमचा जी काही साईज आहे ती स्पेसिस टू स्पेसिस कशी असते? व्हेरीज. क्रोमोझोम नंबर सुद्धा कसे असतात? व्हॅरीज असतात, म्हणजे बदलतात. तसं इथं क्रोमोझोमची साईजसुद्धा स्पेसिस टू स्पेसिस कशी असते? वेगळी असते. मग त्यांनी पुढं सांगितलं की जनरली जी मेटाफेज आहे, तुम्हाला माहिती आहे मेटाफेजमध्ये क्रोमोझोमची जी काही रेंज आहे ती जनरली किती सांगितली आहे? 0.1 to 33 मिलीमीटर इन लेंथ. लांबी त्याची जनरली 0.1 to 33 मिलीमीटर आणि त्याची थिकनेस आहे ती 0.2 to 2 मिलीमीटर एवढी असते मेटाफेज क्रोमोझोममध्ये. ठीक आहे. मेटाफेज म्हणजेच कुठे येतात ते? बरोबर इक्वॅटोरला येतात. क्रोमोझोम्स आर विजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. क्रोमोझोम आपल्याला केव्हा दिसतात? तर सेल डिव्हिजन असेल त्यावेळेस दिसतात. तर त्यांच्यामध्ये त्याचं कॅरेक्टर्स, वैशिष्ट्य काय बघा. दे आर कपॅबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन. यांच्यामध्ये कशाची कॅपॅसिटी आहे? सेल्फ रिप्लिकेशन करण्याची. अँड प्ले व्हायटल रोल इन हेरिडिटी, म्युटेशन, व्हॅरिएशन
इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसीज. बघा काय काय सेल्फ रिप्लिकेट होतात ते, हेरिडिटीमध्ये त्याचा महत्त्वाचा रोल आहे, म्युटेशन होते त्याच्यामुळं, व्हॅरिएशन येत आहे आणि इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंटसुद्धा याच्यामध्ये येते. बरोबर आहे. पण एका वाक्यात जर आपल्याला जर बघायचं असेल तर आपण इथे एक फंक्शन बघतोय. बघा काय फंक्शन, क्रोमोझोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. ठीक आहे, महत्त्वाचं फंक्शन तुमच्या पुस्तकात दिलं आहे की फंक्शन महत्त्वाचं पहिलं काय आहे क्रोमोझोमचं, तर ते काय आहे, कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. आता अजून एक पॉईंट तुमच्या पुस्तकात सांगितलं की हे जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम कसे तयार झालेत, केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ कशा कशाने म्हणलेत बघा, DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. तुमच्या लक्षात येणार त्यासाठी आपण एक डायग्रॅम बघूया. हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन DNA मिळून क्रोमोझोम कसा तयार झाला किंवा DNAचं बघा स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं आहे. क्रोमोझोम म्हटलं त्याने आधी. केमिकल कंपोजिशन ऑफ क्रोमोझोम कसे तयार झाले, तर तुम्हाला दिसतंय की हे जे स्ट्रक्चर आहे ते हिस्टोन प्रोटीन्स आहेत. एकूण 8 हिस्टोन प्रोटीन आहेत. वरचे 4 दिसतात, खाली 4 दिसतात. हे हिस्टोन प्रोटीन आहे. हा त्यांना वाइंड करणारा, ह्या प्रोटीनला वाइंड करणारा हा DNA आहे आणि काही त्याच्याबरोबर नॉन हिस्टोन प्रोटीनसुद्धा आहेत. ठीक आहे, हे सगळ्याचं वाइंडिंग झालं. आपण हे पुढच्या 4th लेसनमध्ये खूप व्यवस्थित बघणार आहे. आता फक्त समजून घ्या की क्रोमोझोम्स कसे तयार होतात, केमिकल कंपोजिशन ऑफ क्रोमोझोम काय काय त्याच्यामध्ये, DNA प्लस हिस्टोन प्लस नॉन हिस्टोन प्रोटीन. ठीक आहे, अजून एक आहे बघा, तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही, हे हिस्टोन प्रोटीन्स आहेत आणि हे हिस्टोन प्रोटीन त्याला न्यूक्लियोसोम, म्हणजे हे 8 हिस्टोन प्रोटीन एकत्र आले ते स्ट्रक्चर आहे त्याला न्यूक्लियोसोम असं म्हणलं. आणि ह्या न्यूक्लियोसोमला बाइंडिंग करणारा कोण आहे, DNA आहे. ठीक आहे, हे कोण आहेत, DNA आहेत. त्याचबरोबर हे ग्रीन कलरमध्ये दाखवलेले काय आहेत, नॉन हिस्टोन प्रोटीन. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. आता एक वेगळी टर्म आली बघा, प्लायडी म्हणजेच काय. प्लायडी म्हणजेच काय, तर जेवढे नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, नंबर ऑफ क्रोमोझोम, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोमला प्लायडी असं म्हटलं जातं. तर इथं तुम्हाला थोडीशी आधी आपण डेफिनेशन्समध्ये जाऊया. द टर्म प्लायडी स्पीक्स फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट इज X इन अ सेल. एखाद्या सेलमध्ये ठराविक विशिष्ट असं म्हणू शकतो आपण क्रोमोझोमची जी संख्या असते त्याला प्लायडी असं म्हटलं जातं. मग प्लायडीचे 2 पुन्हा टाईप केलेत, एक आहे युप्लायडी आणि दुसरा आहे अनन्यूप्लायडी. युप्लायडी आणि अनन्यूप्लायडी म्हणजेच काय बघा. आता याचे टाईप्स आधी बघूया आपण. युप्लायडीमध्ये काय होतं, तर 3 प्रकार आहेत पुन्हा, मोनोप्लायडी, डायप्लायडी आणि पॉलीप्लायडी. मोनो म्हणजे आता बघा, युप्लायडी म्हणजे टोटल जेवढे आहेत तेवढंच राहणं. फॉर एक्झाम्पल एखाद्या ह्युमन बिईंगचं उदाहरण घेतलं तर एकूण किती क्रोमोझोम्स आहेत, 46 क्रोमोझोम आहेत. ठीक आहे, मग 46 क्रोमोझोम आहे ते आहे तसे ट्रान्सफर जर होत असतील तर ते आपण डिप्लॉइड म्हणणार आहे. ठीक आहे, मेयोसिस प्रोसेसनी काय झाले, पुन्हा N+N काय झालं, 46 झाले, रिस्टोअर झाले, म्हणजेच डिप्लॉइड. ठीक आहे, मोनोप्लॉइड म्हणजे इथं काय होतात, हाल्विंग होत आहे, अर्धे होतात. म्हणजे हे जे आहे ते थोडक्यात आपण मल्टिपल म्हणतो ना तशा पद्धतीनं. मोनोप्लायडी, डायप्लॉयडी आणि पॉलीप्लायडी. डबल असतील तर डायप्लॉयडी, अर्धे झाले असतील तर मोनोप्लायडी आणि 3 पटीनं, 4 पटीनं, 5 पटीनं, 2पेक्षा जास्त पटीनं असतील तर त्याला आपण पॉलीप्लायडी असं म्हणतो. नंतर इथं अनयुप्लायडीमध्ये पुन्हा 2 आहेत, हायपोप्लायडी आणि हायपरप्लायडी. हायपोचा अर्थ काय होतं रे, कमी होणं. फॉर एक्झाम्पल 46 क्रोमोझोम आहे तर त्या क्रोमोझोम्सच्या सेटमधून एक क्रोमोझोम काय होतो, कमी होतो. 2 क्रोमोझोम कमी होणं, क्रोमोझोमची संख्या आहे ती कमी होणं, त्याला हायपोप्लायडी असं म्हणतात. आणि हायपरप्लायडी म्हणजेच काय, हायपर म्हणजे जास्त. जे काही नंबर आहेत, क्रोमोझोमचे नंबर आहेत त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त क्रोमोझोम वाढणं त्याला हायपरप्लायडी असं म्हटलं जातं. हायपो म्हणजे कमी होणं, जी काही क्रोमोझोमची संख्या आहे
किंवा जो काही सेट आहे त्यातून क्रोमोझोमची एक किंवा दोन क्रोमोझोम कमी होणं त्याला हायपोप्लॉइडी म्हटलं जातं. आणि जर ॲडिशन झालं तर त्याला हायपरप्लॉइडी असं म्हटलं जातं. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला हे सगळं ह्याच लेसनच्या शेवटी पाहायचं आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल मोनोसोमी म्हणजेच काय. तर इथं फॉर एक्झाम्पल 46 क्रोमोझोम आहेत आपल्यामध्ये. तर 46 क्रोमोझोम -1 म्हणजेच काय होणार आहेत 45. एक क्रोमोझोम याच्यामध्ये काय असतो मिस असतो. ठीक आहे, मोनोसोमी असं म्हटलं जातं. नोलिसोमी म्हणजेच काय किती क्रोमोझोम 2 क्रोमोझोम कमी असतील तर. इकडे बघा हायपरप्लॉइडी म्हणजे वाढत जाणार आहे. जे काही क्रोमोझोम नंबर आहे 2n ज्याला म्हणतोय आपण त्याच्यामध्ये एक क्रोमोझोम जर वाढला तर त्याला ट्रायसोमी असं म्हटलं जातं. 2 वाढले तर त्याला टेट्रासोमी असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे सगळं आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. काही टर्म्स आहेत बघा. The term ploidy speak for the degree of repetition of the primary basic number of chromosome. ते काही क्रोमोझोम जे काही असतील प्रायमरी त्याच्या डिग्रीला प्लॉइडी असं म्हटलं जातं. वेन क्रोमोझोम नंबर इन अ सेल इज अ एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर. जे काही प्रायमरी बेसिक नंबर आहेत त्याच्या मल्टिपल्समध्ये जर क्रोमोझोम असतील, पटीमध्ये जर क्रोमोझोम असतील तर त्याला युप्लॉइडी असं म्हटलं जातं. युप्लॉइड इन्क्लूड मोनोप्लॉइड, हॅप्लॉइड. मोनोलाच आपण हॅप्लॉइड असं म्हणतोय. विथ 1 सेट ऑफ क्रोमोझोम वेअर x इज इक्वल टू n. ठीक आहे, अर्धा झाला असेल तर त्याला आपण मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड असं म्हणतो. डिप्लॉइड म्हणजे जर क्रोमोझोमचे 2 सेट असतील तर डिप्लॉइड. क्रोमोझोमचा एकच सेट असेल तर त्याला मोनोप्लॉइड. 2 असतील तर डायप्लॉइड. 3 सेट असतील तर ट्रायप्लॉइड आणि 4 असतील तर टेट्राप्लॉइड असं म्हणतोय. याच्यानंतर इकडं अनयुप्लॉइडीमध्ये काय म्हटलंय बघा. वेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ हॅप्लॉइड सेट. इथं मल्टिपल आहे, n आहे, 2n आहे, 3n आहे, 4n आहे, 5n एक्सेट्रा आहे. पण हे मल्टिपल्स आहेत. पण जर मल्टिपल नसतील, एक्झॅक्ट मल्टिपल हॅप्लॉइड सेटच्या नसतील तर त्याला अनयुप्लॉइडी असं म्हटलं जातं. मग एक तर त्याच्यामध्ये काय झालं असेल आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ 1 ऑर मोर क्रोमोझोम. एक किंवा एकापेक्षा जास्त क्रोमोझोम ॲड झाले असतील किंवा डिलीट झाले असतील त्याला आपण अनयुप्लॉइडी असं म्हणतोय. अनयुप्लॉइडी इज ए आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ 1 ऑर मोर क्रोमोझोम ऑर क्रोमोझोम टू द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ सेल. त्या सेलमधले एक किंवा एकापेक्षा जास्त क्रोमोझोम वाढले तरी अनयुप्लॉइडी आणि कमी झाले तरीसुद्धा अनयुप्लॉइडी. थोडक्यात आपण ह्या 3 टर्म्स कशा लक्षात ठेवणार आहे बघा. रिमेंबर काय लक्षात ठेवायचं आहे. प्लॉइडी म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन अ सेल. ठीक आहे. युप्लॉइडी म्हणजे हॅविंग कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोम. फॉर एक्झाम्पल ह्युमन्स हॅव 46 क्रोमोझोम, त्याला युप्लॉइडी असं म्हणणार आहे आपण. अनयुप्लॉइडी म्हणजेच काय हॅविंग एक्स्ट्रा ऑर लेस नंबर ऑफ क्रोमोझोम. वाढले किंवा कमी झाले तर त्याला आपण अनयुप्लॉइडी असं म्हणणार आहे. म्हणजे जर कमी झाले तर 45 होणार आहेत, वाढले तर 47 होणार आहेत. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा पॉईंट येतोय तो स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. पुस्तकात तुमच्या दिलं आहे. मगाचं पाहिलेलं ते स्ट्रक्चर तुमचं 9th स्टँडर्डमधलं तुमच्या होतं. आता थोडंसं स्ट्रक्चर कसं आहे बघा दिसतंय. काय दिसतंय तुम्हाला डायग्रॅममध्ये. ए नंबरची आधी आपण डायग्रॅम बघूया पार्ट्स ऑफ क्रोमोझोममध्ये. तर हे जे आहेत तुम्हाला दिसतंय त्याला आपण सिस्टर क्रोमॅटिड म्हणतोय मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि ह्या सिस्टर क्रोमॅटिडला जोडणारा जो भाग आहे त्याला सेंट्रोमियर असं म्हणतोय. काय म्हणतोय आपण त्याला सेंट्रोमियर, ज्याला प्रायमरी कन्स्ट्रक्शन असं म्हणलं जातं. लक्षात ठेवा सेंट्रोमियरला दुसरं नाव काय आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता ज्या वेळेस आपण सेल डिव्हिजन बघितली मेटाफेज असेल ॲनाफेज असेल तर ॲनाफेजमध्ये काय होतं हे जे स्पिंडल फायबर्स इथं जे अटॅच झालेले आहेत. स्पिंडल फायबर कुठे अटॅच होतात कायनेटोकोरला. ते सांगतो तुम्हाला. कायनेटोकोर ही इथं प्लेस आहे. सेंट्रोमियरचे जर डिस्लाइक स्ट्रक्चर आहे तिथे आपण त्याला कायनेटोकोर असं म्हणतोय. मग ह्या कायनेटोकोर पासून किंवा कायनेटोकोरपाशी काय येतात स्पिंडल फायबर्स अटॅच होतात. आणि हे काय करतात तर हे जे सिस्टर क्रोमॅटिड जोडलेले आहेत त्यांना अपोजिट पोलला ओढण्याचं काम करतात. ॲनाफेजमध्ये आपण शिकलोय बंच ऑफ बनानासारखं स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे. आता इथे आपण काय बघतोय बघा. क्रोमोझोम आर बेस्ट विजिबल अंडर मायक्रोस्कोप. आपल्याला कुठं दिसतात व्यवस्थित मायक्रोस्कोप खाली. द सेल इज ॲट अ मेटाफेज स्टेज.
कोणत्या स्टेजमध्ये व्यवस्थित दिसतात? मेटाफेज स्टेजमध्ये. इट इज बिकॉज ॲट दिस स्टेज क्रोमोझोम्स आर हायली कंडेन्स. इथं काय होतंय तर आपल्याला क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स कसे दिसतात? जास्त त्याचं कंडन्सेशन झाल्यासारखं दिसते. म्हणजे कंडन्सेशन, हायली कंडन्सेशन हे कुठं होतं तर मेटाफेजमध्ये होतं. त्यामुळं आपल्याला मेटाफेज स्टेजमध्ये क्रोमोझोम बेस्ट व्हिजिबल होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, टिपिकल क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 chromatids joined together at a centromere or a primary constriction. जर आपल्याला एखादा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, टिपिकल क्रोमोझोम स्ट्रक्चर बघायचं म्हटलं तर काय होतं तर इथं आपल्याला 2 क्रोमॅटिड दिसतात. काय दिसतात? 2 क्रोमॅटिड दिसतात. आणि हे 2 क्रोमॅटिड्स कशाने जॉईन झालेले आहेत? सेंट्रोमियरने जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. त्याला आपण बघायला सांगितलं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतोय. नंतर प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन कन्सिस्ट ऑफ अ डिस्क शेप प्लेट कॉल्ड कायनेटोकोर. इथं सांगितलं बघा तुम्हाला ह्या सेंट्रोमियरपाशी आपल्याला काय दिसतं तर डिस्क शेप प्लेट दिसते, त्यालाच कायनेटोकोर असं म्हणलं जातं. आणि ह्या कायनेटोकोरपाशीच काय होतात? स्पिंडल फायबर्स गेट अटॅच ड्युरिंग द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनला इथं स्पिंडल फायबर्स अटॅच होतात. बिसाइड प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सम फ्यू क्रोमोझोम possesses additional 1 or 2 constriction called as a secondary constriction. हा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सोडला, हा प्रायमरी महत्त्वाचा सेंट्रोमियर, तर हा जर कॉन्स्ट्रिक्शन आपण सोडला प्रायमरी तर क्रोमोझोमवर काही ॲडिशनल सुद्धा आपल्याला कॉन्स्ट्रिक्शन दिसतात, त्याला आपण सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतोय. ह्या डायग्राममध्ये बघा इथं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड आहे आणि इथं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट आहे. किंवा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनलाच काय म्हटलं जातं? न्यूक्लिओलर ऑर्गनायझर असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियसमध्ये जसं आपण सेलमध्ये म्हणतो न्यूक्लियस असतं, तसं न्यूक्लियसमध्ये काय असतो? न्यूक्लिओलस असतो. आणि हा न्यूक्लिओलस ऑर्गनाइज करण्याचं काम हे कॉन्स्ट्रिक्शन करतं, म्हणून त्याला न्यूक्लिओलर ऑर्गनायझर म्हटलं जातं. कुणाला न्यूक्लिओलर ऑर्गनायझर म्हणणार आहे आपण? सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनला. ठीक आहे. म्हटलंय बघा त्यांनी ॲट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट न्यूक्लिओलस बिकम ऑर्गनाइज्ड ड्युरिंग इंटरफेज. कोणत्या फेजमध्ये? इंटरफेजमध्ये न्यूक्लिओलस ऑर्गनाइज होतो. अ सॅटेलाइट बॉडी किंवा त्याला सॅट बॉडी असं म्हटलंय. इथे आहे बघा सॅटेलाइट बॉडी किंवा सॅट बॉडी आपण म्हणतोय इज अटॅच ॲट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंडपाशी काय अटॅच झालेली आहे तर सॅट बॉडी. पण ही कुणामध्ये तर इन व्हेरी फ्यू क्रोमोझोम, खूप कमी क्रोमोझोममध्ये आपल्याला ही सॅट बॉडी अटॅच झालेली दिसते. इथं आपल्याला कुठं दिसते? फर्स्ट शेजारी दिसते. Each chromatid in turn contain a long unbranched slender highly coiled DNA thread like chromonema extending through the length of chromatid. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं की ह्याला आपण सिस्टर क्रोमॅटिड म्हणतोय. ठीक आहे. ह्या प्रत्येक आर्मला आपण काय म्हणतोय? सिस्टर क्रोमॅटिड. पण ह्या सिस्टर क्रोमॅटिडमध्ये आपल्याला DNA दिसतोय. तो DNA कसा आहे? अनब्रांच आहे. कुठं ब्रांच दिसते का तुम्हाला? नाही. कसा असतो बघा? अनब्रांच, स्लेंडर आणि हायली कॉईल DNA थ्रेड. व्हॉट इज क्रोमोनेमा? क्रोमोनेमा म्हणजेच DNA थ्रेड, पण तो कसा असतो? अनब्रांच, स्लेंडर आणि हायली कॉईल. ठीक आहे. आणि कुठं आढळतो तर क्रोमॅटिडची जेवढी लेंथ आहे, ही क्रोमॅटिड आहे, इथून क्रोमॅटिडची जेवढी लेंथ आहे त्या क्रोमॅटिडच्या लेंथमध्ये किंवा क्रोमॅटिडमध्ये पूर्ण आपल्याला काय दिसतं तर जो DNA थ्रेड दिसतो त्या DNA थ्रेडला काय म्हटलं जातं? क्रोमोनेमा असं म्हटलं जातं. ठीक आहे. Chromatid consists a double-stranded DNA molecule which extend from one end of chromosome to the other. इथं आपल्याला क्रोमोझोममध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत काय दिसतं? तो क्रोमॅटिड दिसतात. आणि क्रोमॅटिडमध्ये काय आहेत तर डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल दिसतोय. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे शेप्स ऑफ क्रोमोझोम. खूप सोपा आहे हा, पण शेप ऑफ क्रोमोझोम बऱ्याच वेळा याच्यावर सुद्धा MCQ विचारला जातो. तर हेही तुम्हाला नववीला झालेलं आहे की सेंट्रोमियर कुठं आहे त्या क्रोमॅटिडमध्ये किंवा त्या क्रोमोझोममध्ये. सेंट्रोमियर कुठं आहे याच्यावरून काय केलेले आहे तर त्या क्रोमोझोमला नावं दिलेली आहेत. आता इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय
की 4 तुम्हाला टाईप्स दिलेले आहेत. फर्स्ट वन आहे मेटासेंट्रिक, दुसरा आहे सबमेटासेंट्रिक, तिसरा आहे ॲक्रोसेंट्रिक आणि चौथा आहे टिलोसेंट्रिक. इथं फिल करायचं तुम्ही. मेटासेंट्रिक म्हणजे सेंट्रोमियर बरोबर कुठं आला, मिडलला आला. म्हणजे जनरली कुठला शेप येतो त्याचा, व्ही शेप. दोन्ही आर्मचा कोणता शेप येतोय, व्ही शेप. तर त्याला मेटासेंट्रिक असं म्हणतोय. सब मेटासेंट्रिक म्हणजेच काय होतं, तर हा जो सेंट्रोमियर आहे तो मिडलपासून थोडासा पुढं सरकला असतो. हा मिडल आहे, मिडलपासून थोडासा पुढं सरकल्यामुळं शेप कोणता आला त्याचा, एल शेप्ड आला. ठीक आहे. नंतर तिसरा आहे ॲक्रोसेंट्रिक आहे. ॲक्रोसेंट्रिकमध्ये शेप कोणता आहे, जे शेप्ड. पुन्हा इथला जो सेंट्रोमियर आहे तो कुठं गेला आहे, टुवर्ड्स द एंडकडे चाललेला आहे. त्यामुळे शेप जो येणार आहे तो जे शेप, म्हणजे त्या 2 आर्ममधल्या शेप सांगितलेत त्यांनी. आणि नंतरचा लास्ट आहे तो टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक म्हणजे हा सेंट्रोमियर आहे तो काय, तो टोटली कुठे येणार आहे, एंडला येणार आहे. त्यामुळे शेप त्याचा आहे तो आय शेप्ड आहे. बघा, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक. मेटासेंट्रिक व्ही शेप, सब मेटासेंट्रिक एल शेप, ॲक्रोसेंट्रिक जे शेप, टिलोसेंट्रिक आय शेप. The ends of chromosome, that is chromatids, are known as a telomere. जे काही क्रोमोझोमचे एंड्स आहेत, क्रोमोझोमचे एंड आहेत, त्या क्रोमोझोमच्या एंडला आपण काय म्हणतो, टिलोमर्स. पाठीमागच्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवायचं राहिलं तिथं आहे बघा, टिलोमर्स. ठीक आहे. हे शेप आहे मेटासेंट्रिक. इथं व्यवस्थित दिसेल बघा तुम्हाला, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम म्हणजेच काय रे, तर आपण म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये 46 पेअर्स आहेत. 46 क्रोमोझोम आहे, 46 क्रोमोझोम आहे. त्याच्यामध्ये 23 पेअर्स काय आहेत, क्रोमोझोम्स आहेत. मग त्यातले 22 क्रोमोझोम्स आहेत त्याला आपण ॲटोसोम्स असं म्हणतोय. ठीक आहे. आणि राहिलेली एक जी पेअर आहे त्याला आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतोय, कारण ती काय करते, तर त्या ऑफस्प्रिंगची सेक्स डिटरमाइन करते. The chromosome which are responsible for the determination of sex are known as a sex chromosome. What is sex chromosome or what are sex chromosome? The chromosome which are responsible for determination of sex. असे क्रोमोझोम की जे काय डिटरमाइन करतात, सेक्स डिटरमाइन करतात, त्या क्रोमोझोमला सेक्स क्रोमोझोम किंवा ॲलोसोम असं म्हटलं जातं. डायग्राममध्ये तुम्हाला इथे एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम दिसते. दोन्ही सारखे दिसतात का रे, नाही. तुम्हाला एक्स क्रोमोझोम आहे तो काय दिसतोय, मोठा दिसतोय, आणि वाय क्रोमोझोम त्या मनाने छोटा दिसतोय. चला याच्याबद्दल थोडंसं बघूया. ह्युमन बीइंग अँड अदर मॅमल्स हॅव एक्स अँड वाय क्रोमोझोम ॲज अ सेक्स क्रोमोझोम. जे काही मॅमल्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमन बीइंग पण येणार आहेत. म्हणजे मॅमल्समध्ये काय होतं, तर आपल्याला 2 क्रोमोझोम आहेत. कोणकोणते, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम. हे 2 काय आहेत, सेक्स क्रोमोझोम आहेत. मग इथे बघा, एक्स क्रोमोझोम आहे तो स्ट्रेट आहे, रॉड लाईक आहे आणि लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. काय कॅरेक्टरिस्टिक आहे, एक्स क्रोमोझोम इज स्ट्रेट, रॉड लाईक अँड लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम हा कसा आहे, मेटासेंट्रिक आहे, म्हणजे सेंट्रोमियर मिडलला आहे, दोन्ही आर्मच्या मिडलला आहे. तर व्हाईल वाय क्रोमोझोम आर ॲक्रोसेंट्रिक. इथं हा मिडलला आहे का, त्याच्या नाही, पुढे. त्यामुळं इथं लक्षात ठेवायचं की एक्स क्रोमोझोम आहे तो मेटासेंट्रिक आहे, वाय क्रोमोझोम आहे तो ॲक्रोसेंट्रिक आहे. आताच आपण शेप्स बघितले त्याच्यावरून. आता पुढं काय म्हटलंय बघा, एक्स क्रोमोझोम हॅज अ लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन एक्सटेंडेड रिजन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन हायली कंडेन्स्ड रिजन. Euchromatin has a large amount of DNA material, hence genetically active. आता आपण ह्या दोन्हींची कंपॅरिझन केली तर आपल्याला असं लक्षात येतं की एक्स क्रोमोझोम आहे हा जेनेटिकली ॲक्टिव्ह आहे, जास्त ॲक्टिव्ह आहे कुणापेक्षा, वाय क्रोमोझोमपेक्षा. असं का होतं, तर याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय आहे, युक्रोमॅटिन आहे. आणि युक्रोमॅटिनमध्ये जास्त प्रमाणात काय असतं, DNA असतं. बघा याच्यामध्ये एक्स क्रोमोझोममध्ये जास्त काय आहे, युक्रोमॅटिन आहे, आणि कमी प्रमाणामध्ये हेट्रोक्रोमॅटिन आहे. दोन्हीमधला डिफरन्स लक्षात ठेवा. एक्स क्रोमोझोममध्ये लार्ज अमाऊंटमध्ये युक्रोमॅटिन आहे आणि स्मॉलर अमाऊंटमध्ये हेट्रोक्रोमॅटिन आहे. मग युक्रोमॅटिनमध्ये असतं काय, तर DNA मटेरियल आहे. साहजिकच हा युक्रोमॅटिन जास्त आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये
अमाऊंटसुद्धा DNA काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर हेटेरोक्रोमॅटिन कमी, ठीक आहे, तो जास्त कंडेन्सर रिजन आहे. त्यामुळं एक्स क्रोमोझोम हा वाय क्रोमोझोमपेक्षा काय आहे, जेनेटिकली ॲक्टिव्ह. का, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात काय आहे, DNA मटेरियल आहे. ठीक आहे. आता वाय क्रोमोझोमबद्दल काय म्हणले बघा. वाय क्रोमोझोम हॅज अ स्मॉल अमाऊंट ऑफ euchromatin and large amount of heterochromatin, hence it is genetically less active or inert. दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात ठेवायचा, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोममध्ये. वाय क्रोमोझोममध्ये कमी प्रमाणात युक्रोमॅटिन आहे आणि जास्त प्रमाणात काय आहे, हेटेरोक्रोमॅटिन आहे. युक्रोमॅटिन कमी असल्यामुळं DNA मटेरियल कमी आहे. साहजिकच जेनेटिकली तो कसा आहे, लेस ॲक्टिव्ह किंवा त्याला इनर्टसुद्धा म्हटलं जातं. केमिस्ट्रीमध्ये शब्द गेला इनर्ट, म्हणजे इनर्ट गॅसेस म्हणून म्हणतो किंवा नोबल गॅसेस म्हणतो आपण, की जे कोणत्याही रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. तसंच ह्यांना आपण वाय क्रोमोझोमला सुद्धा जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह किंवा इनर्टसुद्धा म्हणू शकतो. आता पुढे काय म्हटलंय बघा. जर आपण कम्पॅरिझन केली त्याच्यामध्ये तर आपल्याला काय दिसतं, तर खालचा पार्ट आहे तो होमोलॉगस आहे. होमोलॉगस म्हणजे सेम आहे. आणि वरचा पार्ट आहे तो कसा आहे, नॉन होमोलॉगस रिजन आहे. बोथ एक्स अँड वाय क्रोमोझोम शोज होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस रिजन. दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतात, होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन दिसतात. मग होमोलॉगस रिजनमध्ये साहजिकच हे जे होमोलॉगस रिजन आहेत, हे होमोलॉगस रिजनमध्ये काय असणार आहेत, सिमिलर जीन असणार आहेत, सारखे जीन्स असणार आहेत. तर नॉन होमोलॉगस रिजनमध्ये कसे असणार आहेत, डिसिमिलर जीन्स असतात. याच्यानंतर एक छोटासा पॉईंट, ॲक्च्युली हा पॉईंट तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये म्हणजे ह्या लेसनच्या पुढच्या पॉईंटमध्ये खूप असा ब्रॉड दिलेला आहे. आपण थोडक्यात बघूया. आता हा क्रॉसिंग ओव्हर ह्या दोन्ही क्रोमोझोमशी रिलेटेड आहे म्हणून आपण बघूया. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ओनली वेन बिटवीन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. लक्षात ठेवा, जे क्रॉसिंग ओव्हर म्हणतोय आपण मिओसिसमध्ये बघितलं होतं, प्रोफेस फर्स्टमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतंय. ते क्रॉसिंग ओव्हर कुणामध्ये होतं, तर होमोलॉगस रिजनमध्ये, नॉन होमोलॉगस रिजनमध्ये नाही. डायग्राम एकदा पाठीमागं पुन्हा बघा. होमोलॉगस रिजन म्हणजे कोणते, जे सारखे आहे त्याला आपण होमोलॉगस रिजन म्हणतोय. एक्स आणि वाय जे क्रोमोझोम आहेत त्याच्यावरचे जे होमोलॉगस रिजन आहे, त्याच्यावर सारखे जीन्स आहेत, आत्ताच बघितलं आपण, त्याच्यावर कसे आहेत, सिमिलर जीन्स आहेत. यांच्यामध्येच काय होत असतं, क्रॉसिंग ओव्हर होत असतं. नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम इज लार्जर दॅन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. डायग्राममध्ये आता पाहिलं आपण, जे नॉन होमोलॉगस रिजन आहे एक्स क्रोमोझोमचं ते मोठं आहे कुणापेक्षा, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. पण होमोलॉगस रिजन जे आहे ते दोन्हीचे कसे आहेत, सारखे आहेत. X-linked genes are present on non-homologous region of X chromosome, while Y-linked genes are present on non-homologous region and contain more genes than that of the region of Y chromosome. हे सगळा पुढचा पॉईंट आपण आता लिंकेजमध्ये पाहणार आहे. फक्त आता इथं आपण एवढंच लक्षात ठेवायचं की हे X-linked जीन कुठं असतात, तर एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर असतात. तर वाय लिंक्ड जीन्स कुठं असतात, तर त्याच्या नॉन होमोलॉगस रिजनवर असतात. ठीक आहे. हे सगळे पार्ट आपण आता इथे कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लिंकेज बघणार आहे. ठीक आहे. थँक्यू.